36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य वैदर्भीय बचत गट प्रदर्शनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 4 मार्च ते 8 मार्च 2026 या कालावधीमध्ये हा 5 दिवसीय महोत्सव रंगणार असून ग्रामीण महिलांच्या कौशल्याला मोठं व्यासपीठ मिळालं आहे. सायन्स कोर मैदान बस स्थानकाजवळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्याधिकारी संचिता मोहपात्रे यांच्या उपस्थितीत पार पडलं आहे. या महोत्सवामध्ये संपूर्ण विदर्भातील बचत गटांनी सहभाग नोंदवला आहे. उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचा आकर्षक स्टॉल्स सध्या उभारण्यात आले. शेवया, पापड, संत्रा ज्यूस, कापड आणि कापडी पिशव्या, लाकडी वस्तू, घरगुती शोभेच्या वस्तू आणि जीवनोपयोगी साहित्य अशी विविध उत्पादने प्रदर्शनात उपलब्ध आहेत. ग्रामीण महिलांनी स्वतः तयार केलेल्या या वस्तू महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरत आहे. यासोबतच दररोज विविध प्रशिक्षण कार्यशाळा आणि उद्योजकांचे मार्गदर्शनपर व्याख्यानांचं आयोजनही करण्यात आलं आहे. महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं जिल्हा परिषदेने स्पष्ट केले. अमरावतीकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन द्यावं आणि स्थानिक उत्पादनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषद अमरावती यांच्या वतीने करण्यात आलं. नमस्कार, G9 महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघू शकतो वैदर्भीय महोत्सव जिल्हा प्रदर्शनी 2026चं आयोजन आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सायन्स कोर मैदानावर करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बहुसंख्य स्टॉल लागलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या आहे. ग्रामीण भागातील महिलांना, बचत गटांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे, त्यांच्या वस्तूंना मार्केट प्राप्त झालं पाहिजे या हेतूनं या वैदर्भीय महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे. आणि याच वैदर्भीय महोत्सवामध्ये तिवसा तालुक्यातून या ठिकाणी काही बचत गट आलेले आहे आणि तिवसा तालुक्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या या ठिकाणी व्यवस्थापक यांना मी इथे आहे. त्यांच्याशी आपण या ठिकाणी विशेष त्यांच्याशी बातचीत करूया की हा सर्व जो या ठिकाणी माल त्यांनी विक्रीसाठी आणलेला हा महिलांनी तयार केलेला आहे आणि त्यांची या स्टॉलमधून येणाऱ्या मिळकतीतून त्या महिला बचत गटांना काय फायदा होणार, महिलांना काय फायदा होणार त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, G9 महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मला सांगा की हे वैदर्भीय महोत्सवामध्ये आपण कुठला स्टॉल लावलेला आहे? याच्यामध्ये आपण सक्षम लोकसंचालित साधन केंद्र तिवसा, जे तिवसाला एक रेडीमेड गारमेंटचं आपलं युनिट आहे, आपण पाहू शकता. त्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्या प्रशिक्षणासोबत त्यांनी बनवलेल्या वस्तूला वाव दिला जाते, त्यांना मार्केट प्लेटसुद्धा उपलब्ध करून दिल्या जाते. तसाच एक भाग आहे की ह्या महिलांनीच बनवलेल्या सगळ्या वस्तू आहे आणि आपण आज ह्या वैदर्भीय महोत्सवानिमित्तानं आज आपण इथे हे केलेलं आहोत, स्टॉल लावलेला आहे. याच्या सोबत आपले LED बल्बचं सुद्धा युनिट आहे, त्याचेसुद्धा आपण इथे प्रोडक्शन आणलेलं आहे. आणि याचा उद्देश आपण एकच घेतलेला आहे की असे प्लॅटफॉर्म आपल्याला नेहमी जर उपलब्ध झाले तर आपल्या युनिटची प्रसिद्धी होऊ शकते आणि महिलांनी केलेल्या कामाची त्यांना पावती मिळू शकते. या ठिकाणी आपण बघू शकतो की व्यवस्थापक मॅडमचं म्हणणं असं आहे की महिलांनी बनवलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध व्हायला पाहिजे, त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे. अशा याच्यातून वैदर्भीय महोत्सवातून असे महोत्सव जर वेळोवेळी झाले तर महिलांना या ठिकाणी त्यांच्या हातांना रोजगार मिळेल. आणखी त्यांच्यासोबत या ठिकाणी आहे जुळलेल्या यांचं आणखी LED बल्बचं सुद्धा युनिट यांनी चालू केलेलं आहे आणि त्याचा काही माल या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे. तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करूया. मॅडम, मला सांगा, ही LED बल्ब आपण ज्या या ठिकाणी आणलेले आहेत हे स्वतः महिलांनी तयार केलेलं आहे का? महिलांनी बनवलेले आहे, स्वतः महिलांनी बनवलेले आहेत. सक्षम लोकसंचालित साधन केंद्र तिवसा या ठिकाणी महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि अशी महोत्सवी प्रक्रिया घेऊन विभागस्तरीय झालेलं त्यामध्ये महिलांना रोजगार नक्कीच मिळेल अशी अपेक्षा. आपण या ठिकाणी बघू शकतो की यांचं म्हणणं एक आहे की महिलांना जर रोजगार, त्यांनी बनवलेल्या वस्तू महिलांना जर आपण रोजगार हाताला दिला तर त्या खऱ्या अर्थानं सक्षम बनतील आणि येणाऱ्या काळामध्ये महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहणार नाही. तर G9 महाराष्ट्रासोबत आपण बघू शकतो मी दिनेश गोहोत्रे, G9 महाराष्ट्र, अमरावती. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहोत्रे, अमरावती, चांदूर बाजार.